हे गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आत्ता सकाळचे वाजले आहे 7:30 आणि आम्ही निघालो आहे अलिबागला. कारण आज 24th डेट आहे आणि उद्या माझ्या पप्पाचा बर्थडे आहे आणि क्रिसमस वेकेशन पण चालू झाले आहे. आणि आत्ता आम्ही आहे टनलमध्ये आणि टनल संपल्यावर आम्ही लागणार आहे मुंबई एक्सप्रेस हायवेला. तुम्ही बघत राहा आणि स्टे ट्यून्ड. हे गाईज, तर आत्ता आम्ही पोचलो आहे एक्सप्रेस हायवेला आणि आता आम्ही थांबलो आहे नाश्ता करायला. हे गाईज, तर आत्ता आम्ही पोचलो आहे अलिबागला आणि हा आमचा विला आहे. तर आता आम्ही तुम्हाला देतो आमचा रूम टूर. हा विला खूप मोठा आहे आणि ही आहे एंट्रन्स रूमची. लेफ्ट साईडला वॉशरूम आहे आणि इकडे टी व्ही आहे, बेड आहे. बेड भरपूर मोठा आहे. इकडे ए सी पण आहे आणि व्हेंटिलेशन खूप आहे, म्हणजे इथे व्हेंटिलेशन भरपूर आहे. आम्ही इथे खेळायला खूप सारं सामान आणले, बॉल वगैरे. आणि मग आता हे आहे बाल्कनी आणि बाल्कनीवरून गेलो तर आपल्याला येतो पूल व्ह्यू. आणि हे आहे एक स्टोरेज कबर्ड. टी व्ही पण आहे आपल्याकडे आणि ही आहे पूल व्ह्यू बाल्कनी, जी सगळ्यात फेवरेट पार्ट रूमचा आहे, ती पूल व्ह्यू बाल्कनी. आणि इकडे खूप सारे कोकोनट ट्रीज आहे. खूप पीसफुल वातावरण आहे इकडचं, म्हणजे असं आरडोरडा नाही आहे. खूप पीसफुल वातावरण आहे आणि आजूबाजूला पण खूप सारे विलाज आहे. मी आणि माझा भाऊ रूमवर पोचताच लगेच पूलमध्ये गेलो आहे एन्जॉय करायला. हे आहे आमचे काही रॅन्डम फोटो ज्यामध्ये तुम्हाला पूलचा व्ह्यू दिसेल. आणि गाईज, आता आम्ही पोचलो आहे बीचला. तर आत्ता माझा भाऊ गेला आहे जेटस्की करायला. तो खूप घाबरत होता जेटस्की करायला, पण आम्ही त्याला कसं पण कन्व्हिन्स केलं आहे आणि त्याला सांगितलं आहे काय घाबरू नको, हिम्मत कर. आणि मग तो गेला. आणि मग नंतर वेव्सवर ते लोक असे चालवत होते ना, खूप असे ॲडव्हेंचर्स वाईब येत होती. असे म्हणजे खूप मज्जा येते त्याच्यावर. एखाद्या वेळेस जर आपण गेलो पाण्यामध्ये एवढी भीती नाही वाटत, पण जेव्हा जेटस्कीवर चढतो थोडीशी भीती वाटते, पण जेव्हा आपण खोल जातो तर आपला सगळा फोबिया निघून जातो आणि पण खूप मज्जा येते आणि खूप छान वाटतं आपल्याला. माझा भाऊ आला आहे जेटस्की करून आणि त्याला खूप मजा आली असं तो मला म्हणत होता आणि मला सांगितलं तिने. मला ही जेटस्की राईड खूप आवडली, म्हणजे खूप. गाईस, तर आता मी आणि माझा भाऊ करत आहोत सोफा राईड, ज्यामध्ये सोफा शेपची एक एअर ट्यूब असती आणि ती जेटस्कीला कनेक्ट असती. मग ती जेटस्की त्या ट्यूबला आत खोल पाण्यात घेऊन जाती आणि मग जेव्हा वेव्ज येतात आणि ज्यावेळेस ती एअर ट्यूब त्याच्या वेव्सवरून जाती, ती एअर ट्यूब एवढी उंच उडती ना, म्हणजे खूप उंच उडते. आणि पण भीती पण वाटते तेवढीच, कारण काही सपोर्ट नसतो फक्त. आणि मग सपोर्टसाठी फक्त थोडे 2 हँडल असतात बस, अजून काहीच नाही. ते घट्ट धरायचे. आणि मग नंतर आम्ही मम्मी पप्पाचे खूप सारे फोटोज काढले आहे बीचवर. त्यांचे वेगवेगळे पोजेस होते ते पण काढले आहे आणि आम्ही आमचे पण फोटोज काढले आहे भरपूर. पण आणि आम्ही आत्ता फक्त 2 पोस्ट केले आहे. आणि हा आहे आमच्या तिघांचा बिफोर अँड आफ्टर फोटो. एक आहे 2022 मधला आणि एक आहे 2025 मधला. गाईस, तर हा आहे आमचं रूम आणि आम्ही हे डेकोरेट केलं आहे. हे बघा तुम्हाला कसं वाटलं आहे ते रूम डेकोरेशन. हे गाईज, तर आज आम्ही बनवणार आहोत. माझ्या पप्पाचा बर्थडे आहे 25 डिसेंबरला आणि आज आहे 24 डिसेंबर. आणि आम्ही 12 वाजताचा प्लॅन केला आहे की आम्ही पप्पाला सरप्राईज देणार डेकोरेशन करून. तर आता आम्ही अलिबागला आलो आहे. तर आता हे आमचं रूम आहे आणि ते गिंबल जे मी ट्रायपॉडचं खोलत होते ना, ते खोलतं मला इकडे लागलेलं आहे. या प्रकारे आम्ही काढतो आहे सामान, जी ओजी सामान. आता आम्ही काढतोय ते बघा. तर आता आम्ही ती बॅग काढली, त्याच्यामध्ये सगळं सामान आहे. तर आता आम्ही तुम्हाला दाखवतो. बर्थडे आणि आम्ही ह्याच्यात पहिले टॉवेल ठेवलं, तर पप्पांनी बघितलं ना तर आम्ही पूर्ण सरप्राईज करणार सिक्रेट आहे. आणि आता आम्ही काढतो आहे दिपूया पहिले. त्याच्यामध्ये बलून्स, टेप वगैरे सगळं आहे आणि डबल टेप पण त्याच्यातच आहे. ह्याच्यात काय आहे अजून? आणि ह्याच्यात आहे बर्थडे स्ट्रिप आणि पार्टी पोपर बर्थडे स्ट्रिप. आता पहिले आपण ही रिबीन निघाली ती चिटकूया पहिले. काढलं सर टेबलची खाली ठेवणार आहे. इथे नाही नक लागले का नक आहे आणि घातली आहे. आता पहिला आम्ही कापतो आणि आम्ही या प्रकारे बर्थडे ठेवली आहे. होती आम्हाला माहितीच नव्हतं या प्रकारे फक्त बर्थडे आहे त्याच्यामध्ये. आता हॅपी आता आणतो आम्ही हॅपी जोडतो. हॅपी बर्थडे आणि बर्थडे खाली. हां, बरोबर केलं तू. अरे बघ ना, वरचं बीच में कर
गाय नावांशी मग मी त्याला आधीच बोलतो का आता परत टेप शोधा काय झालं भाई काय माझे गाल फुगी झाले गाल लावला गाईस येलो लावला घेतला परत इकडून ड्रॉप घ्यायचा ड्रॉप बरोबर आहे वाईट आहे पण फुगा लागला आपण टेबल करणार ना केक टेबल सामान आहे खूप सारं आम्ही डेकोरेशन करतो सगळे वाईट 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 तिकडे हा तुझ्या हातात आहे गाईज मग आम्ही पप्पाला सरप्राईज दिला आहे पप्पाला गिफ्ट पण खूप आवडलं पप्पाला डेकोरेशन पण खूप आवडलं मग आम्ही केक कापला पप्पाला चारला आम्ही पण खाल्ला केक मस्त होता खूप मस्त होता मग आणि हाच होता आता आपला व्लॉग आता मी हा व्लॉग एंड करते थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड बाय